हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी पण मजेत. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि जर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल ना व्हिडिओ बघायला, तर नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण मस्त मस्त छान छान व्हिडिओ तुमच्यासमोर दररोज येणार आहेत. तर मैत्रिणींनो, काय बोलू? तुम्हाला समजेल असंच बोलेन बरं का. हां, तर मैत्रिणींनो, आता एक माझ्यासमोर व्हिडिओ आला. कोणाचा? हगारे मॅडमचा. हगारे मॅडम कोण? अरे, पुण्यामध्ये टेरेस कांड केलेली महिला, जिने विजया बारामतीकरच्या गळ्यात चपलाच्या माळा घातल्या होत्या. बरोबर आहे की नाही? आठवलं असेल ना तुम्हाला? हां, आठवलं नसेल तर एकदा असं डोळं बंद करा आणि तुमच्या डोळ्यासमोरच येईल ती पणवती. हो, तर ह्या बाईने काही दिवसाअगोदर बिझनेस केला होता. कशाचा? हो, पाणीपुरीचा. हो, ती बोटीचा केला होता. पुष्कळ होते हिच्याकडे. हिचा जो बिझनेस असतो नेहमी चेंज होत असतो. एकदा कामाला जाते, मग लक्षात येतं मूल आहे घरात, मग परत काम सोडते, मग परत कामाला जाते. असं हिचं काहीतरी चालच असतं. एकदा टिफिन करते. आता तो टिफिन देणारा रिक्षावाला काका आहे की पासपोर्ट विजा आला त्याचा काय माहीत, पण पत्ता नाही. तर आता या हगारे मॅडमचं नवऱ्यांनी नवीन बिझनेस केला. हॅलो, हगारे मॅडमचा नवरा कोण नाही माहीत? अहो तोच हो, तोच एवढ्या. जो माधुरी टॉक शोमध्ये असं झोपून आला होता. बेवड्या बारमध्ये झोपला होता तो. आठवलं ना? हां, तोच तो बेवड्या. तर ह्या बेवड्याचं तर काय झालेलं आहे, बेवड्याला कामधंदा नाही आणि खाली घरामध्ये भाजी कापत चिरत होता. भाजी कापायचं आणि फोडणी घालायची, भात करायचं, लेकरांचं शी धुवायचं, तेच काम होतं. मग लोक बोलायला लागली, आता नवरा काय आहे, घरगडी बनवला आहे. त्यासाठी घरगडीला एक मोठी गाडी दिली आणि ढकलत 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 घरगडी चालतोय. त्याचबरोबर त्याचा भाचा पण. आता मैत्रिणीनो, आता त्याचा भाचा एवढा मोठा झाला आहे की तर त्याला शाळा नाही आहे का? त्याला शिक्षण नाही आहे का? ही जी पोरगी शाळेत जाते, तो भाचा शाळेत का नाही जात? शाळेत रजा असली तर एक्झाम आहेत, एक्झामसाठी रजा असली तो मुलगा वाचत का नाही? तुमच्या नवऱ्याबरोबर का चालतो? तर तिथे म्हणजे लहान मुलांना कामात ठेवल्यासारखं केलेलं आहे. बरोबर आहे की नाही? त्याला सॅलरी नाही आहे, आणि सॅलरी आहे का मला माहीत नाही, पण लहान मुलांना 18 वर्षाच्या खालच्या मुलांना कोणीही कामाला घ्यायचं पण नसतं आणि पाठवायचं पण नसतो. हा गुन्हा असतो. तर या हगारे मॅडम जी आहे ती लोकांवर केसेस करते. तर तिच्यावरच ही केस आता पलटणार आहे, तिच्या नवऱ्यावर तर 100 केसेस आहेत. तर त्याच्यात आणखी एक बालमजदूर करवतो येतो. बरोबर आहे की नाही मैत्रिणी? तर ते झाला एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय आहे की हगारे मॅडम, सॉरी काय नाव आहे ते एकच आहे ते. हगारे मॅडम जी आहे ना, ती स्वतःला काय समजते? हुशार समजते. ती काय करते, तिच्यापेक्षा ना जे मोठे यूट्यूबर असतील ना त्यांच्या घरी जाते आणि मग हिचं तिथे थोडं थोडं वाटतं. अरे त्यांचं पण हिच्यामुळेच वाढलेलं आहे, त्या मला माहिती आहे. पण त्यांची ना क्रिएटिव्हिटी असते. ते पाहून आता हिच्याबरोबर 1-2 भेटले असतील हिचे सबस्क्रायबर, पण ती जी आहे ना, तिची मैत्रीण, ती मले तुले करते, तिच्यामध्ये काहीतरी गुण आहे. ती छानपैकी नाचते, कॉमेडी करते. हिच्यात काय आहे, ही कॉमेडी केली ना तरी असं वाटतं की शिव्या मारते. तसं बाजूला ठेवा. आता हिच्या नवऱ्याची मी गोष्ट सांगते. या बेवड्याने काय केलं तुम्हाला माहीत नाही. या बेवड्याने केलं आहे हो, पुष्कळ कांड केली आहेत. ते फायनान्समध्ये पण फ्रॉड केलेला आहे. तसं आता हा बेवडा आहे ना, बेवडा पण पितो, पण साईडला लस्सी पण पितो. लस्सीमध्ये केसबीस आली म्हणतात डोक्याची. माहीत पड बेवड्याचं लस्सी कुठली केस आली काय माहीत. बेवड्या. आता तिसरं पॉईंट, बेवड्याची मस्ती काय माहिती आहे का? बेवडा गाडी घेऊन, बायको आली लस्सी घेऊन, म्हणजे लस्सी संपली होती म्हणे बेवड्याची. तर बेवड्याला ना लस्सी घेऊन आली होती विकायला स्टॉलवर. 5,000चा बॉक्स आहे म्हणे तो, आईस बॉक्स. अरे बाबा, काय बोलायचं आता. 5,000च्या बॉक्समध्ये आईस ठेवून बेवड्याने लस्सी ठेवली आणि नंतर थू केलं गाडीच्या बाजूला. अरे लोक स्वतःच्या घराबाहेर एवढं क्लीन करतात, दुकानाबाहेर एवढं क्लीन करतात, आणि तू दुकानाच्या बाजूलाच थू
थू नाही करायचं असतं इकडे तिकडे. जसं तू कचरा डब्यामध्ये कचरा टाकायला जातो ना, तसं घरामध्ये कुठे ते बेसिन असतं तिथं जाऊन थू करायचं. हे रस्त्यावर थू करायचं का? ते गुटखा किंग तू आहे का? गुटखा किंग तो आहे, तो तिचा नवरा, घुसक्वीनचा नवरा, तो गुटखा छाप आहे, ठीक आहे ना. पण आता तू गुटखा खाऊन कुठे कुठे थू करतो, चांगलं आहे का? तू बिझनेस करतोय, जिथे लक्ष्मी येते तिथे तू थू करतो. तो एकदा थू झाला ते सोडा. त्याच्यानंतर परत हा गुटखा किंग थू करतो. कधी? जेव्हा बायको निघताना. म्हणजे तू तिला बघून थू करतो की तुला थूक येते म्हणून तू थू करतो, मला काही समजत नाही. पण हा विचित्र आहे हो. कोणी असं बिझनेस करतोय, लक्ष्मी येते जागेल, लोक येतात. पहिलं मी एवढं सांगते की ना, इंडियामध्ये ना जिथे थू कराल ना तिथे ते पुसून काढायचं पण पद्धत करायला पाहिजे. ते स्वच्छ करणारे जे असतात ना, ते स्वच्छ करणारे काय तुमच्या घरचे कामवाले आहेत का? की जे मी थू करणार आणि ते क्लीन करून आणणार. तुम्ही थू करा, तुम्हीच क्लीन करून न्या घरी आणि तुमच्या कचरापेटीत टाका. तुम्ही आता तिथून ते कुत्रे जातील, पक्षी काही पडलेलं खातील, तुमचं थू केलेलं त्यांनी खायचं का? आता तुमचं कोणी काय फूड दिलं असेल त्याच्यात थू करून दिलं तर तुम्ही केस नाही करत का? मग तसंच आहे ना, रोड साईडला तुम्ही थू करता, त्याच्यावर माशी बसणार, ती तुमच्या लशीवर बसणार येऊन. ते चांगलं आहे का? जरा शिका, काहीतरी बिहेव करा चांगल्या माणसासारखं, अडाणीसारखं. म्हणते मी इथेच, बायको म्हणते मी इथेच ग्रॅज्युएशन केलेलं आहे. अरे ग्रॅज्युएशन केलेलं तर नवऱ्याला सांग ना, इकडे तिकडे तिथे तू जोर फटकायला पाहिजे होतं नवऱ्याला, काय थुकतो म्हणून बेवड्या म्हणून असं सांगायला पाहिजे होतं त्याला, माहीत आहे का? बाकीचं काय नाही, हे 2 पॉईंटच मी सांगायला आली होती की बेवड्याला इकडे तिकडे नाही जाऊन ते बेसिनमध्ये जाऊन थू. ते बिझनेस करतो तिथे लस्सीच्या जागेवर तिथे थू करतो, रस्त्यावर थू करतो, त्याच्या माशी बसणार, ती तुझ्या लस्सीवरून बसणार, माहिती आहे का? शी, काय लोक आहेत अडाणी लोक, असं थोडी बिझनेस करतात. त्या डोकं खर्च करा. फुकटचं काही पण हे करायचं, कॉलेजच्या बाहेर बसायचं आणि लस्सी विकायची, घाणेरडी लस्सी. ते ही ज्या आत माय गॉड. तर चला मैत्रिणींनो, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. पण मला कमेंटमध्ये सांगा, हे बेवड्याने केलेलं बरोबर आहे का? ते गाडीच्या बाजूला राहून थू करायचं. जरा कंट्रोल करायचं. तंबाखू खाऊ नका. तंबाखू खाल्ला ना तर वरती जायचं, पासपोर्ट विजा लवकर येतो. वरती म्हणजे अमेरिका लंडन नाही, सीधा वरतीच. तर त्यासाठी जरा खायचं प्यायचं बंद करा. ते भात जेवा, डाळ जेवा, हे काय तंबाखू खायचा आणि चगळ खायचा आणि थू करायचं. असं थोडी असतं. मग नंतर नवरा बायको भांडले, मला नवऱ्याने मारलं, म्हणजे नवऱ्याने डोळा फोडला, असं डोळा काळं करायचं आणि बसायचं. तर चला मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास ना नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि नक्की मला सांगा की मी हे बरोबर बोलले की चुकीचं बोलले. माझ्या जागेवर तुम्ही असाल ॲज अ सबस्क्रायबर आणि तुम्ही हे असं बघणार थू केलेलं, मला कितपर्यंत पटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि बाजूला बेल आयकॉन आहे ना, त्याला घंटी दाबा आणि सबस्क्राईब पण करा. बाय बाय.